मवियामध्ये राष्ट्रवादी एसपीचा मुख्यमंत्री पदावर दावा पाहायला मिळतो। राष्ट्रवादी एसपीना मुख्यमंत्री व्हावा राष्ट्रवादी एसपीचा असं लोकांना वाटतंय, असं पुण्यामध्ये राष्ट्रवादी एसपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय। मविया एकसंध राहावी अशी आमची भूमिका आहे असंही जयंत पाटील म्हणाले। तर मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असा सवाल उपस्थित केला जात होता। त्यामध्येच उद्धव ठाकरेंनी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं म्हटलं होतं, पण शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला जाणार नाही, तर संख्याबळानुसार मुख्यमंत्री ठरवला जाईल असं म्हटलं होतं। काँग्रेसनेही तशी भूमिका घेतली होती। मात्र आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे। मवियामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं मुख्यमंत्री पदावर दावा केल्याचं दिसतंय। राष्ट्रवादी एसपीचा मुख्यमंत्री व्हावा असं लोकांना वाटतंय, असं पुण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले। त्यामुळे आता मवियामधील इतर पक्षांची धाकधूक वाढली असं म्हणावं लागणार आहे। त्यांची यावर काय प्रतिक्रिया आहे तेही बघावं लागेल। पवार साहेबांची भूमिका ही त्यागाचीच राहिलेली आहे। लोकसभेच्या निवडणुकीतही आम्ही पक्षांतर्गत म्हणत होतो 14-15 जागा लढवू शकतो आपण, पण पवार साहेबांनी महाविकास आघाडी व्यवस्थित व्हावी म्हणून अनेक ठिकाणी मला आदेश दिले की नाही हे सोडून द्या जागा, ही सोडून द्या। त्यामुळं पवार साहेबांची भूमिका कायम त्यागाचीच राहिली आणि आघाडी इंटॅक्ट राहावी या प्रयत्नात त्यांचं जास्त इंटरेस्ट आहे असं मला वाटतं। देवापाशी समजा इच्छा व्यक्त केली तर हे वाईट असेल असं मला वाटत नाही। सुप्रियाताईंना मुख्यमंत्री व्हावं असं जर त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर त्याच्यामध्ये आक्षेप घ्यायचं काय कारण आहे। पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकारच येत नसल्याने मात्र अजून अनेकदा जावं लागेल। शरद पवार साहेब हे गेले 40-50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत। त्यांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात राजकारणच होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात काहीतरी वेगळं आहे। शरद पवारांचं मन डाव्या हाताचं उजव्या हाताला कळत नाही, हे बाकीच्यांना काय कळणार त्यांचं मन। ज्याचं त्याचं घर त्यांनी सावरावं। त्यांच्याकडेच काय, त्यांचा मुख्यमंत्री कोण होणार आहे हे कधी पवार साहेब बोललेत का? उद्धव ठाकरे साहेब बोललेत का? काँग्रेसचं कोणी बोललंय का? आम्हाला काय करायचं कोण मुख्यमंत्री होणार नाही ते त्यांना माहिती आहे ना। आता सत्ताच येणार नाही हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्र्याबद्दल ते बोलतच नाही आहेत। आमच्या मुख्यमंत्र्यांची त्यांना चिंता आहे की शरद पवारांच्या मनात काहीतरी वेगळंच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।